गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला अधिक वेग देण्यासाठी निधीचा प्रभावी, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण वापर करण्याचे निर्देश सहपालकमंत्री तथा राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी दिलं. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आर्थिक वर्ष 2026-27 मधील विकास आराखड्याचा आढावा घेत विविध विभागांना ठोस उद्दिष्टे देण्यात आली. विकासाचा लाभ ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचावा यावर विशेष भर देण्यात आला. स्थानिक उत्पादनांना जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी स्वतंत्र गडचिरोली ब्रँड विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय यावेळी घेण्यात आला. शिंगाडा, मध, चारोळी, वनोपज, रानभाज्या, मत्स्य व दुग्ध उत्पादनांना देश विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. याचबरोबर रायझिंग गडचिरोली आणि अनएक्सप्लोर्ड गडचिरोली या संकल्पनांतून जिल्ह्याची पर्यटन नगरी म्हणून नवी ओळख निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. महिलांना, बचत गटांना अधिक सक्षम करण्यासाठी आदिशा उपक्रमाचा विस्तार, धान साठवणुकीसाठी आधुनिक गोदामांची उभारणी, वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक MRI सुविधा तसंच डिजिटल शिक्षण आणि रोजगाराभिमुख उपक्रमांना प्राधान्य देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. गडचिरोलीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्याचं आवाहन करत विकासाच्या नव्या दिशांचा आराखडा निश्चित करण्यात आला. लोकराज्य टीव्ही न्यूज, आनंद दहागावकर, जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली. जिल्ह्याच्या विकासा संदर्भामध्ये अनेक प्रश्नाच्या संदर्भामध्ये चर्चा झाली. या जिल्ह्यात नाविन्यपूर्ण योजनेतून अनेक अभिनव प्रकल्प घेण्यात आलेले आहे. फॉरेस्ट टुरिझम, पर्यटन वाढीसाठी चांगलं काम झालेलं आहे. सोबतच आता पर्यटनाच्या प्रसिद्धीसाठी आम्ही उपक्रम हाती घेतलेला आहे. त्यासोबतच स्ट्रॉबेरीचं उत्पादन असेल, शिंगाडा उत्पादन असेल, किंबहुना या जिल्ह्यामध्ये अनेक नाविन्य प्रकल्प प्रशासनाच्या माध्यमातून घेतले जातात. ज्यामध्ये आदिशा प्रकल्प, ज्यामध्ये महिला बचत गटाला 1 लाख रुपये देण्याची योजना आपण या ठिकाणी कार्यान्वित केलेली आहे. त्याचा खूप चांगला रिझल्ट येत आहे आणि म्हणून त्यासाठी जास्तीत जास्त निधी हा आदिशा प्रकल्पाला जिल्हा खनिज प्रतिष्ठानमधून आणि जिल्हा नियोजन समितीतून देण्याचा निर्णय केलेला आहे. ज्यातून या जिल्ह्याचं मत्स्य उत्पादन असेल, जिल्ह्याचं झिंगा उत्पादन असेल, या जिल्ह्याचं कुक्कुटपालन असेल, या जिल्ह्याचं दूध उत्पादन असेल किंवा या जिल्ह्यामध्ये उत्पादक जिल्हा करण्यासाठी गडचिरोलीला एक ब्रँड करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहे. गडचिरोली ब्रँडचा लोगो आणि गडचिरोली ब्रँडचे टॅगलाईन आणि गडचिरोलीच्या पर्यटन स्थळाची प्रसिद्धी हे देखील काम आता भविष्यामध्ये आम्ही हाती घेत आहोत. आणि अनेक विधायक सूचना या जिल्ह्याच्या सर्व लोकप्रतिनिधींनी दिल्या. रस्त्याच्या दुरुस्तीच्या संदर्भामध्ये एक नवीन मॉडेल करण्याच्या सूचना मी या ठिकाणी दिलेल्या आहे. आणि मला विश्वास आहे की भविष्यात जे गडचिरोलीचं चित्र आम्हाला बदलायचं आहे त्याला बदलण्यासाठी आम्ही जे प्रयत्न करत आहोत त्याला एक चांगला रिझल्ट दिसत आहे. आणि आपल्या सर्वांना देखील माझी विनंती आहे की जिल्ह्याच्या लोकांना आपण आवाहन करा आणि जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गोष्टीचा अभाव आहे, कमतरता आहे, त्या सर्व उत्पादन करून अजून धानाचा प्रश्न आहे जिल्ह्याचा देखील महत्त्वाचा आहे. धान उघड्यावर राहू नये त्याचा मिलिंगचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये नवीन कार्यपद्धती कशा पद्धतीने करावी अशा सर्व विषयावर चर्चा झाली. शिक्षकाच्या संदर्भात चर्चा झाली. दोन्ही विधान परिषद सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. आपले आमदार मसराम आणि नरोटेजी आणि बाबा आत्राम त्यांनी देखील आज पूर्ण वेळ बसून या चर्चेमध्ये सहभाग घेतला. त्यातून जिल्ह्याच्या त्यांच्या अभ्यासातून आणि अनुभवातून जिल्ह्यात निश्चितच मोठी क्रांती होईल. या जिल्ह्याची पूर्ण जी प्रशासकीय यंत्रणा, जिल्हाधिकारी, CO, आपले पोलीस अधीक्षक आणि पूर्ण विंग आहे यांनी देखील अतिशय चांगलं काम या जिल्ह्यात होत आहे. त्याच्यातून खूप समाधान मला आहे. काही तक्रारी आहे, त्या तक्रारीची दखल घेऊन काही अधिकाऱ्यांच्या संदर्भात निगेटिव्ह देखील तक्रारी आहे, काही तहसीलदारच्या संदर्भात तक्रारी आल्या. त्या सर्व तक्रारीची दखल घेऊन जिल्ह्याला एक शिस्तीत आणण्याचा प्रयत्न माझा सुरू आहे. आणि मला विश्वास आहे की ज्या विश्वासाने देवेंद्रजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी मला जी जबाबदारी दिलेली आहे त्यातून या जिल्ह्याला एक विकसित जिल्हा म्हणून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी